ड्रिप वॉटर परफेक्ट जाण्यासाठी मी 3 जुगाड सांगणार आहे, तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मित्रांनो, अशा पद्धतीने जर जीवामृत बनवलं ना तर ड्रिप वॉटर एकदम सोडण्यासाठी परफेक्ट असं बनतं ते. नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, दिवसेंदिवस रासायनिक खताचा खर्च वाढत चाललेला आहे. मातीमधील सूक्ष्मजीव अतिशय अल्प प्रमाणामध्ये राहिलेले आहेत आणि जी मातीची सुपीकता आहे तीही खूप कमी झालेली आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला नैसर्गिक शेतीकडे वळणं ही काळाची गरज आहे. आणि या सर्व अडचणीवर मात करणारं अमृत जे आहे या नैसर्गिक शेतीमधलं ते जीवामृत. आज आपण ते जीवामृत कसं बनवायचं, त्याला बनवण्यासाठी काय साहित्य लागतं, बनवण्याची योग्य पद्धत, त्याचा वापर, त्याचं प्रमाण आणि ठिबक वॉटर चॉकअप न व्हावं म्हणून एक देशी जुगाडही आपण त्यामध्ये केलेला आहे. ते जुगाडची व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल. चला तर मित्रांनो, आज जी आपण माहिती पाहणार आहोत जीवामृतची, ती स्वतः जीवामृतचे निर्माते पद्मश्री श्री सुभाष पालेकर सर यांनी दिलेली माहिती आहे. आपण त्यानुसारच ही माहिती पाहणार आहोत. यामध्ये जी लागणारी सामग्री ती घेताना आपल्याला खूप बारकाईने लक्ष ठेवायचं आहे. यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला 200 लिटर पाणी असलेला एक ड्रम घ्यायचा आहे, त्यामध्ये पाणी भरायचं आहे. तर पाणी कोणतं भरायचं आहे, तर पाणी वाहतं जे आपण ताजं पाणी ते असायला पाहिजे, कारण जे वाहते पाण्याची जी चेतन क्षमता आहे ती खूप जास्त असते, बऱ्याच दिवसाचे साठवलेले पाणी नसावे. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे देशी गाईचे गोमूत्र आपल्याला 10 लिटर घ्यायचे आहे. गोमूत्र जितके जुने तितके उत्तम, त्यासाठी गोमूत्र आजपासूनच साठवायला चालू करा आणि गोमूत्र हे देशी गायचेच असायला पाहिजेत. यावर खूप सारे एक्सपेरिमेंट झालेले आहेत. त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे देशी गायचे शेण 10 किलो. आता यामध्ये म्हैस किंवा जर्सी गायचे शेण बिलकुल जमणार नाही, शेळी व मेंढीचे पण जमणार नाही. देशी गाय आणि बैलाचे अर्धे मिक्स करून जमू शकते जर आपल्याकडे पूर्ण 10 किलो देशी गायचे नसेल तर. व देशी गायचे शेण जितके ताजे असेल तितके जीवामृतासाठी उत्तम आहे. आणि ज्या गायीनं वासराला जन्म दिलेला नाही किंवा दूध देत नाही अशी जर गाय असेल तर तिचं शेण देशी गायचं सर्वात उत्तम आहे, कारण तिची जी एनर्जी खर्च होणार होती दूध देण्यामध्ये किंवा वासराला जन्म देण्यामध्ये, ती एनर्जी तिची पूर्णपणे शेणावाटा बाहेर पडलेली असते. त्यामुळे अशी जर गाय असेल तर एकदम बेस्ट आहे. आणि त्यानंतरचा जीवामृत बनवण्यासाठीचा घटक म्हणजे गुळ 1 ते 2 किलो. यामध्ये काळा सेंद्रिय गुळ असेल तर उत्तम, नाही तर कोणताही चालतो. त्यानंतर 5वा घटक म्हणजे डाळीचं पीठ 2 किलो. यामध्ये हरभरा, चना, लोबिया, राजमा, मूग, तूर, उडीद, कोणाचीही सेपरेट डाळ चालते 2 किलो किंवा सर्वांची थोडी थोडी मिक्सही चालते. डाळ का घेतो आपण, कारण डाळीमध्ये प्रोटीन खूप जास्त असतात जे की सूक्ष्मजीवांचं अन्न बनतात, नायट्रोजन उपलब्ध होण्यासाठी खूप उपयुक्त आहे. डाळ टाकल्याने जीवामृत जिवंत व अधिक ताकदवान बनते व फर्मेंटेशनची प्रोसेस फास्ट होते. त्यानंतर 6वा जो घटक आहे तो 3 बोटात येईन आपल्या एवढी बारीक माती झाडाखालची, जिथे की रसायनाचा वापर नाही झालेला, जंगलातली माती किंवा वारुळातील माती, कोणती मुठभर माती आपल्याला चालते. यामध्ये वडाखालची बी असेल समजा, जिथं की रसायनाचा वापर नाही झालेला, तर ती चालते. चला तर प्रक्रियेला सुरू करू. सगळ्यात आधी मी जमा केलेलं देशी गाईचं गोमूत्र 10 लिटर टाकत आहे. त्यानंतर जो गुळ आहे काळा, तो पूर्णपणे त्याचं पाणी केलेलं आहे, ते गुळाचं पाणी मी त्यामध्ये टाकत आहे. त्यानंतर जी माती जमा केली होती ती माती टाकत आहे मी. त्यानंतर जे डाळीचं पीठ आहे त्याला पूर्णपणे आपल्याला त्यातल्या गाठी फोडून घ्यायच्यात, बाहेर टोपल्यातच पाण्याद्वारे त्याला मिक्स करायचंय. कसल्याही प्रकारची गाठ त्यामध्ये आढळली नाही पाहिजे. व ते जे डाळीचं पीठ आहे ते ड्रममध्ये टाकून घ्यायचे. ड्रममध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याला ढवळून घ्यायचं. आपलं शेण टाकायचं राहिले, त्यासाठी काय जुगाड केलं मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्या आधी मी एक ॲडिशनल घटक या जीवामृत मध्ये टाकत आहे, हे बायोडिकम्पोजर आहे. हे जे आतापर्यंत जे आपण जे घटक टाकलेत आणि एक शेण धरून हे जीवामृताचे कंपल्सरी घटक आहेत, ते तुम्ही टाकू शकतात. माझ्याकडे डिकम्पोजर उपलब्ध आहे म्हणून मी टाकत आहे. कंपल्सरी टाकावं असं काही नाही, जर तुमच्याकडे असेल टाकलं तर उत्तम आहे. मी हे डिकम्पोजर एक टाकत आहे, तुम्ही बघू शकता. हे डिकम्पोजर मी आता ऍड करीत आहे. त्यानंतर शेण एका साडीच्या धुडक्यावर ओतून घेतला आहे. त्यातला काडी कचरा व्यवस्थित साईडला काढायचा आहे. त्याला वरी गाठ मारायची आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं त्याचं गाठोडं व्यवस्थित करायचं आहे. जीवामृत बनवताना बऱ्यापैकी शेण जे ते ड्रिप वॉटर जात नसते असं सांगितलं जातं. तर मी हे 10 किलो जे शेण आहे ते मोपून घेतले. त्याला ड्रिप वॉटर परफेक्ट जाण्यासाठी मी 3 जुगाड सांगणार आहे, तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. पहिलं जुगाड हे की हे जे आहे ते पूर्ण ड्रम मध्ये टाकून द्यायचं. पहिलं एकदम सिंपल. आता काही जण काय म्हणतात, वरी लटकत जर ठेवलं तर त्याचं बरोबर एक थेंब त्यामध्ये पाजरत राहतो. मग तसं जर करायचं असेल तुम्हाला तर ह्याला आतमध्ये सोडायचं. जे केलेलं आहे आपण शेणाचं याला आतमध्ये सोडायचं आणि हा जो याचा वरचा बांधायचा घेरा आहे, हा असं पूर्णपणे ह्या ड्रमला घेरा घ्यायचा आणि बांधून टाकायचं बरं का. हे बऱ्यापैकी जण करणारे जे जुगाड आहेत ते करतात की जेणेकरून वरी तणगून राहील. म्हणजे जुगाड जो की मी म्हणजे माझ्या ह्याच्यासाठी करतो, झाडाखाली हे ड्रम ठेवलेला आहे, आतमध्ये याला टाकलेलं आहे, वरी इथं झाडाच्या फांटीला मी याला बांधत आहे, जेणेकरून की आतमधलं त्याचं शेण आहे त्याचा
पाणी निचरा होण्यासाठी एकदम सिंपल जाणार आहे. मी हे करतो कारण माझ्याकडे झाड आहे उपलब्ध. झाड जर नसेल तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे ते पूर्णपणे असा एक येडा घ्यायचा आणि त्याप्रमाणे बांधायचं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी झाडाला बांधलेलं आहे. आता हे जे द्रावण आहे, आता याचं बनवताना एक प्रामुख्याने चूक होती की आपण पाणी पूर्ण भरतो 200 लिटर, ते भरायचं नाही. कारण हे पुढं ह्याचं 1-2 दिवसानं फर्मेंटेशन झाले, हे पूर्णपणे वर येतोय आता पांढरा पेस्ट. त्याच्यामुळे जवळपास 170 ते 60 लिटरच्या आसपास पाणी घ्यायचं आणि मग हे जे बाकीचं मटेरियल आहे त्यानं पाणी वर येणारच आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने घेतलंय ती. ह्या छोट्या छोट्या चुका आहेत, आपण त्या होईन तितक्या टाळायच्यात. हे टाकल्यानंतर याला थोडं प्रेस करायचं जेणेकरून की याचा शेणाचा निचरा व्यवस्थितरित्या होईल. आणि आता आपण याला वरती एक झाकण एक दोडक्यानं याला बांधून घेऊत आणि याला सकाळ संध्याकाळ दिवसातून 2 वेळेस याला अशा पद्धतीनं ढवळून घ्यायचंय. मित्रांनो तुम्ही बघू शकतात आता 5 दिवसानंतर मी हे जीवामृत जे आहे ते बनलंय आपलं. आणि हो का, हे एकदम ड्रिप वॉटर सोडण्यासाठी याच्यात एकदम परफेक्ट बनलंय. असं हे एकदम निखळ असं दिसतंय. आपल्याला ड्रिप वॉटर याला काही गाळून घ्यायची गरज नाही, डायरेक्ट जाणार आहे. तर मित्रांनो हे जे जीवामृत आहे हे आपल्याला 2दा वापरायचंय. पहिल्यांदा आता 6 दिवसानंतर बनल्यानं 6 दिवसाच्या नंतर बनलं की 100 लिटर पिकाला सोडायचंय आणि मग त्यात परत 100 लिटर आपल्याला ड्रम मध्ये पाणी ऍड करून 200 लिटरचा ड्रम परत भरायचा आहे. आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुळ, डाळ किंवा शेण काहीच टाकायचं नाही, फक्त 100 लिटर पाणी टाकून परत भरायचंय. परत 6 ते 7 दिवसानंतर ते तयार झाल्यानंतर परत 200 लिटर सोडायचे. अशा पद्धतीने आपण याचा 2दा वापर करायचा आहे. आता व्हिडिओच्या शेवटी याचा प्रमाण आणि फायदे बघू. मित्रांनो याचं जे वापरायचं प्रमाण जे आहे ते आपण याला 3 प्रकारे वापरू शकतो. ड्रिपद्वारे जर सोडायचं असेल तर हे बनलेलं 200 लिटर 1 एकरसाठी पुरेसं आहे. जर फवारणी करायची असेल तर 20 लिटर पंपाच्या टाकीसाठी त्यात 1 लिटर जीवामृत मिक्स करून फवारणी करायची आहे पानावर. आणि जर झाडाला ड्रिंचिंग करायची असेल तर त्या झाडाच्या मुळापाशी अर्ध जीवामृत आणि अर्ध पाणी या पद्धतीनं आपण मिक्स करून 250 ते 300 ml प्रति झाडाला त्याच्या रूट झोन मध्ये आपण टाकू शकतो. मित्रांनो जीवामृत कोणत्या स्टेजला वापरावे? पेरणी किंवा लागवडीनंतर 7 ते 10 दिवसांनी, त्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये, त्यानंतर फुलधारणा होण्याच्या आधी किंवा मग फळधारणा आणि दाणे भरण्याच्या वेळी. म्हणजे थोडक्यात आपण महिन्यातून याला एक वेळेस आपण पिकाला देत चाललो तर आपल्याला त्याचे असंख्य असे फायदे पाहायला मिळतील. त्यानंतर मित्रांनो जीवामृताचे जर फायदे थोडक्यात सांगायचे झाले तर मातीतील सूक्ष्मजीव वाढतात, मुळांची वाढ व मजबूती वाढते, पिकांची वाढ जलद व संतुलित होते, मातीची जलधारण क्षमता वाढते, उपलब्ध अन्नद्रव्य वाढतात, माती जिवंत सुपीक होते, रासायनिक खतांचा खर्च कमी होतो, सेंद्रिय कर्ब वाढतो व ह्युमस निर्मिती वाढते व पिकांची प्रतिकारशक्ती पण वाढते. असंख्य असे फायदे आहेत जीवामृताचे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आवडल्यास एक लाईक करा व पुढील व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवामृत बनवणार आहोत. अशाच 0 बजेट नैसर्गिक शेतीच्या व्हिडिओसाठी कृषी मित्र आनंद या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा व तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे तेही कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.